मी या घरची राणी माझ्या राजाला शोभते, सांगेल कामच कोणी सुख असले कोणाला लाभते। मी नाते साऱ्यांशी आपुलकीचे हे जोडते, सख्या नात्याहूनही नाती माझी हे मानते। ग्रहण कुणी लाविले हे पण माझ्या संसाराला, साजड हा माझा का तिच्यावरती भुलला। लावून शक्कल घडवून अद्दल शिकवीन तुला धडा, बघशील तू हरशील तू रडशील घळा घळा। गाठ आहे माझ्याशी हे विसरू नको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको। कसला जाब विचारणार? काय इथे काय करताय सगळेजण? काय असे बघताय काय? आणि राधिका कुठे? राधिका आत आहे ती, रडते। रडायला काय झालं? मन दुखावलंय तिचं, आणि जनरली असंच होतं, रडायला येतं। हा, पण ज्यांना भावनांची जाणीव असते ना त्यांनाच। काय स्वयंसिद्धाचा एपिसोड आज आमच्या घरात शूट करायचं ठरलंय की काय? काय हसतोस काय? तुझ्यामुळे झालंय सगळं, तुझ्यामुळे ही वेळ आली तिच्यावर आणि हसतोय नालायक। एक मिनिट हा, तुम्ही माझ्याच घरात येऊन मलाच शिव्या देताय? गुरुनाथ, हे तू तुझ्या हातानं ओढवून घेतलायस। काय काय बोलताय काय तुम्ही? हे बघा, मी ऑफिस मधून दमून आलोय, मला उगीच डोक्याला कटकट नकोय, तुम्हा कुणाशी बोलायचं नाहीये मला। माझ्या बायकोला काय झालं तर मी बघतो, तुम्ही निघा चला। हे बघ, तिला एकटीला सोडून आम्ही कुठेही जाणार नाहीये। तू तिच्याबरोबर जे केलंस ना ते चुकीचं आहे। अरे असं काय केलंय मी? राधिकाला सगळं कळलंय गुरुनाथ, तुमच्या आणि शनायाविषयी। तिने तुम्हाला आणि शनायाला एकत्र बघितलं। काय शनाया? त्यात काय एवढं? मुळात तुम्हाला शनाया माहितीये का? माहितीये का? त्यात काय एवढं? माझी कलिग आहे, मी ऑफिस मध्ये एकत्रच काम करतो, मग दिसणारच ना एकत्र, त्यात काय? अरे ऑफिस मध्ये एकत्र असलास म्हणून काय झालं? त्याबरोबर काय अफेअर करणार का? हो, तुमच्या मनाला येईल ते वाटेल ते बोलू नका। कोणी सांगितलं तुम्हाला तिचा आणि माझा अफेअर चालू आहे म्हणून? आमच्यामध्ये काही नाहीये। आणि मुख्य म्हणजे शनायाला राधिका चांगलीच ओळखते, तिला माहिती आहे शनाया कोण आहे ते। तुम्ही उगीच काहीतरी खोटं नाटक तिच्या मनात भरू नका। पण आम्ही काही सांगायची गरजच नाहीये गुरुनाथ। राधिकाने स्वतः बघितलंय तुम्हाला आणि शनायाला तिच्या घरी, आणि तेही नको त्या अवस्थेत। तिने काय बघितलं आणि कुठे बघितलं तुला काय माहिती का? हा, तू होतीस तिथे, आणि मुळात आमच्या घरच्या मॅटर मध्ये नाक खुपसायची तुला काय गरज आहे? हा अधिकार तुला कुणी दिला? अच्छा, म्हणजे हे सगळं खोटं आहे? तू त्या मुलीच्या घरी नव्हतास? होतो ना,
तिला बरं नाहीये म्हणून विचारपूस करायला गेलो होतो. तुम्हाला काय माहिती आहे, तिला थोडा प्रॉब्लेम आहे, म्हणजे मूड स्विंग्स होतात, थोडा सायकोलॉजिकली प्रॉब्लेम आहे. नानाजी, ती घरी येऊन गेलीये. राधिकाला तिच्याबद्दल सगळं माहिती आहे. शनाया आणि माझ्यामध्ये काहीही नाहीये. तुम्ही उगीच राईचा पर्वत करू नका आणि माझ्या बायकोच्या मनात खोटं नाटक काहीतरी भरू नका. कशाला आग लावताय उगीच? म्हणजे हे सगळं खोटं आहे? तुमच्यात आणि शनायात कुठलाही संबंध नाही? नाही, तुमच्यात अफेअर नाही? अजिबात नाही. बर. भक्ती मिस बाहेर या. काय झालं मिस्टर गुरुनाथ? आता बोला ना की तुमचा आणि शनायाचा काहीही संबंध नाहीये म्हणून. माझ्या समोर बोला. आता काय झालं? वाचा खुंटली वाटतं तुमची. हा मिस्टर गुरुनाथ, तुमच्या आणि शनायाविषयी माझ्यापेक्षा जास्त चांगलं कोणाला माहित असेल ना? कारण अनफॉर्च्युनेटली फॉर यू, तुमची गर्लफ्रेंड ही माझी रूममेट आहे. भक्ती, तू इथे कशी? तुम्हाला काय वाटलं मिस्टर सुभेदार? तुम्हाला हवं तसं तुम्ही वागाल, तुम्हाला हवं ते तुम्ही कराल, हा, पण कोणाला काहीच कळणार नाही. ह्या अशा गोष्टी कधीच लपून राहत नाही. सत्य एक ना एक दिवस बाहेर येतच. खोटं आहे सगळं. ती काहीतरी बोलते आणि तुम्ही विश्वास कसला ठेवताय? तिच्यावर काय विश्वास ठेवताय? युजलेस. मग कोणावर ठेवायचा? तुमच्यावर. हा, अजून किती वेळा खोटं बोलाल गुरुनाथ, तेही माझ्या समोर? हजारदा मी शनायाला आणि तुम्हाला सावध करण्याचा प्रयत्न केला, समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण नाही, तिने ऐकलं नाही. आणि तुम्ही काय होणार होतं शेवटी? कळलं ना आता सगळ्यांना? नाही, बरोबरच झालं. हे व्हायलाच हवं होतं. गुरुनाथ, मी स्वतः तुम्हाला दोघांना एकत्र बघितलं. मीही पाहिलं आणि एकदा दोनदा तुम्हाला इनडायरेक्टली समजावण्याचा प्रयत्नही केला, पण तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. तसं जाईल कसं लक्ष? त्या मुलीच्या प्रेमाची पट्टी बांधली गेली असेल ना डोळ्यावर, दिसेल कसं त्याला? न घर दिसलं, न संसार दिसला, न बायको, न मुलगा. खरंच गुरुनाथ, तुम्ही बिचाऱ्या राधिकाचा अजिबात विचार नाही केलात. काहीच मनात आलं नाही तुमच्या? तिचं कसं होईल, तिला काय वाटेल, काहीच नाही. विचार येईलच कसा? मन एकदा स्वार्थी झालं ना की दुसऱ्या माणसाचा विचारच येत नाही माणसाच्या मनात. फक्त स्वतःचा विचार असतो मनात, बस. एवढी प्रेमळ निर्मळ बायको मिळाली तुला, तुझ्या दुःखात तुझ्या पाठीशी उभी राहणारी, तुझ्या सुखात आपलं सुख शोधणारी, सतत तुझं कौतुक करणारी, तुझ्या सगळ्या चुका पोटात घेणारी. सांग मला, काय काय उडीव काय आहे तिच्यात? की तिचं काही चुकलं होतं गुरुनाथ? सांगा ना. अहो, तुमची इतकी काळजी घेते ती, अथर्वला सांभाळते, तुम्हाला न चुकता डबा देते रोज, तुमच्या आजारपणात तुमची देखभाल करते. आणखी काय चुकलं तिचं? का ती लहान कपडे घालत नाही, फ्लुएंट इंग्लिश बोलत नाही, मेकअप करून पार्टीला जात नाही, वारेमाप खर्च करत नाही, हे चुकलं तिचं? बोला गुरुनाथ सुभेदार, उत्तर द्या. हो, आम्हाला उत्तर हवाय तुमच्याकडूनच. गुरुनाथ, मी तुम्हाला जावई मानतो ते तुमच्यामुळे नव्हे, राधिका मला माझ्या मुलीसारखी वाटते म्हणून. आणि माझ्या मुलीशी तुम्ही असं का वागता याचं उत्तर मला हवंय. मला सांगा, काय चुकलं हो तिचं?
सोसायटीतल्या सगळ्यांशी, अगदी दूधवाला, वॉचमन, कामवाली बाई, सगळ्यांशी ती अत्यंत आपुलकीनं आणि प्रेमानं वागते. यात काय चुकलं तिचं? अहो गरज पडेल त्याच्या मदतीला धावून जाते, मोठ्यांचा आदर करते, एखाद्याच्या घरी जाऊन स्वयंपाक करायला सुद्धा तिला लाज वाटत नाही. हे चुकलं? बोला ना, हे चुकलं? अहो भाग्य लागतं अशी बायको मिळायला, पण तुमच्यासारख्या कमनशिबी लोकांना तिची कदर नसते. अहो अर्धांगिनी म्हणतो ना आपण आपल्या बायकोला, ते उगाच नाही. आणि बायको सोडून गेली ना तर अर्धवट होतं आपलं आयुष्य. पण ते दुःख काय असतं ते तुमच्यासारख्या लोकांना काय कळणार? गुरुनाथ, खूप विश्वास होता हो तिचा तुमच्यावर. मी परोपरीने सांगितलं तिला की राधिका आंधळेपणाने वागू नकोस, गुरुवर लक्ष ठेव, त्याचं बाहेर कुठेतरी काहीतरी चाललंय. पण नाही, सुभरही तिचा विश्वास हल्ला नाही तुमच्यावर. तुम्ही शनायाला घेऊन घरी आलात, तिने काळजी घेतली, औषध पाणी केलं, तेव्हाही जरा सुद्धा संशय घेतला नाही तुमच्या. का माहिती? कारण तिचं प्रेम होतं तुमच्या. मला सांगा, एखाद्यावर आपण जेव्हा प्रेम करतो ना तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही का? चुकीचं आहे ते. आणि जर ते चुकीचं असेल ना तर मग तिला शिक्षा मिळायला. एका विश्वासघातकी माणसावर प्रेम केलं तिने, ज्याला कधी नवरा बायकोच्या नात्याचा अर्थच कळला नाही. आणि जर ती अशी वागली असेल ना तर ह्याची शिक्षा तिला मिळायला. ए बास झाली आहे ना अटका. मगापासून काही बोलत नाही तर काय वाटेल ते बोलताय मला. आणि रेवती, जी काय डायलॉग बाजी ना तिकडे शो मध्ये, माझ्या घरात नाही चालणार. मला सांगते, संसार आणि नवरा बायकोचं नातं, तुला स्वतःचा संसार आला का सांभाळता? तुझ्या या असल्या आक्रस्ताळ्या आणि संशयी स्वभावामुळे तुझा नवरा गेला असेल सोडून तुला. मला शिकवते संसार आणि नवरा बायकोचं नातं कसं असायला पाहिजे. तुमचं काय मिस्टर अँड मिसेस दामले, नानाजी नानीजी. नानाजींना हे आवडतं, नानीजी हे म्हणाल्या. त्या राधिकाकडून ना ऐकून ऐकून डोकं उठतं माझं. मला एक सांगा हो, तुम्ही सारखे दुसऱ्यांच्या घरात घुसून का बरं बसता? नाही, बरोबर आहे, तुम्हाला स्वतःच्याच घरात किंमत नाही ना म्हणून. गुरुनाथ, का हो? आता का झोमलं बोललेलं तुम्हाला? मगाशी मला सांगत होता ना सत्य फेस करा वगैरे, आता बोला ना. मला विचारत होता ना प्रश्न, आता मी प्रश्न विचारतो, तुम्ही उत्तर द्या. मला सांगा, तुमच्या घरात तुमची सून पदोपदी तुमचा अपमान का करते? तुमचा मुलगा तुम्हाला शब्दानं सुद्धा का नाही विचारत? सारखं तिच्या ताटाखालचं मांजर बनून राहतो आणि तुम्ही काहीच नाही करू शकत. आहे उत्तर काय? द्या ना, उत्तर द्या ना. मला विचारत होता ना. काय नानाजी, कळलं ना? म्हणून लष्करच्या भाकऱ्या भाजू नका, आधी स्वतःचं घर सांभाळा. कळलं? गुरुनाथ, हे चुकीचं आहे. ते तुझ्यापेक्षा वयानं मोठे आहे, त्यांच्याशी सभ्यपणेच वागायला हवं. आणि ते त्यांनी वाटेल तसं बोलायचं. बघापासून ऐकतोय, माझ्या अंगावर येऊन येऊन बोलतायत मला. नालायक म्हणाले, त्याचं काय? सभ्यपणाच्या गोष्टी सांगताय मला. तुम्ही वर तोंड करून मला विचारत होता ना मगाशी, काय याला काय अर्थ आहे, याला काय अर्थ आहे? तुमच्या घरी काय हो वेगळी कंडिशन? म्हातारीला सोडून मुलगा गेला अमेरिकेमध्ये, कुत्र विचारत नाही तुम्हाला. बाद झाला गुरुनाथ, निदान वयाचा तरी मान ठेव त्यांच्या. दिस इज द लिमिट. ए गुप्ते, लिमिटची भाषा तू नको शिकूस. मला स्वतः कधी लिमिट मध्ये असतोस रे? ना दारूत ना इतर गोष्टीत रोज भेलकांडत येतो सोसायटीत. मी पाहिलंय, सगळ्या सोसायटीने पाहिलंय. तुला काय रे एवढा कळवळा माझ्या बायकोचा? या बायकांमध्ये तू काय करतोस? की तुलाही इंटरेस्ट आहे तिच्या? एक तोंड सांभाळून बोला तू, नाहीतर नाही तर काय करशील? काय करशील?
का रे एवढा पुळका माझ्या बायकोचा? हा बेवड्या तुझे तर थांबा. थांबा. थांबा हे सगळं. पण राधिका, रेवती, मला समजून राहिलं की तुम्हाला सगळ्यांना माझी काळजी वाटते. पण आता आम्हाला दोघांना एकटं सोडा. हे बघ राधिके, आम्ही तुला एकटं सोडणार नाही. त्याने फसवलंय तुला, त्यामुळे याच्यावर आमचा कुणाचाही विश्वास नाही आता. आम्ही सगळेजण तुझ्या पाठीशी आहोत. दादाजी, नाही, मला समजून राहिलं. तुम्ही सगळेजण माझी आपली माणसं आहात. बाहेरच्या माणसांसारखं तुम्ही नेहमी माझ्या पाठीशी उभे राहाल. पण शेवटी किती झालं तरी बाहेर सोडून सासरी गेलेल्या पोरीला आपापला संसार नीट सांभाळावा लागतोच ना. आता माझ्या घरात हे जे काही होऊन बसले, यात चूक कोणाची का असेल, पण मलाच निस्तरावं लागेल. पण त्याकरता तुम्ही तुमचा अपमान नका करून घेऊ. आम्हाला दोघांना एकटं सोडा. प्लीज, मी हात जोडून विनंती करते तुम्हाला. तुम्ही या आता. प्लीज, आम्हाला एकटं सोडा. तिने सांगितलेलं कळत नाहीये का? की मी वेगळ्या शब्दात सांगू? निघा आता. काय होतं हे नाटक? हे काय नाटक होतं? हा, कशाला बोलवलं या सगळ्यांना घरी? मला सांग, काय चाललं होतं यांचं सगळ्यांचं घरात? हा, नाही, छान जमवली ना माहेरची मंडळी. वा वा वा, स्वतःची अशी वेगळीच इमेज करायची होती ना. नाही, माझी काय इमेज करायची होती? आली असतील तुला सपोर्ट करायला सगळी. नाही, काय दाखवायचं काय होतं तुला? की कसा माझा नवरा स्वार्थी आहे, कसा बायकोवर अन्याय करतो, बरोबर ना? असंच दाखवायचं होतं ना? नाही हो. आणि स्वतःचं काय? अरे बापरे, अबला नारी, असह्य नारी, कसा नवरा माझ्यावर अन्याय करतोय, असा प्लॅन होता ना? हा, सगळी सिंपती मिळेल ना. वा, काय नाटक केलं, क्या बात है. झालं ना तुझा प्लॅन सक्सेसफुल? नाही, माझी वाट लावायला बोलवलं होतं ना सगळ्यांना? नाही, खरंच नाही. अहो, मी काहून असं करीन? ए गप्पा बस. जशी दाखवतेस ना तशी नाहीये. मुद्दाम केलंस हे सगळं. आणि तुला जर माझ्याविषयी कळलं होतं तर मला डायरेक्ट येऊन सांगायचं ना. ही सगळी पंचायत गोळा करायची काय गरज होती? आपण बसून बोल. कसला बसून बोलूया? मी नाही फसणार या सगळ्यामध्ये. तुला काय वाटलं या सगळ्यांना बोलून तू मला घाबरवशील? नाही. हा, प्रेशर आणायला बोलवला. पण एक लक्षात ठेवा, मी घाबरणाऱ्यातला नाहीये. हा गुरुनाथ सुभेदारला पुरून उरेल, एकेकाला पुरून उरेल. हो, मी नाही हो त्यांना बोलवलं. त्यांना माझ्याविषयी काही वाटतं, काळजी वाटते त्यांना, म्हणून आल्या हा, होत्या. मी सोडून सगळ्या जगाला वाटते ना तुझी काळजी. हे जे काही वागतेस ना तू, डोक्यात जातं माझ्या. नाही वाटत मला काही तुझ्याबद्दल, आणि म्हणूनच मी तुम्ही दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडले. अहो, मला तर अजूनही विश्वास नाही बसून राहिला. मी सारखं स्वतःच्या मनाला समजवायचा प्रयत्न करून राहिली की बाई राधिका, हे स्वप्न आहे, हे खोट आहे.
तुझा नवरा असं नाहीये, तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. असं सारखं समजवायचा प्रयत्न करतोय, पण डोळ्यांनी जे पाहिलं, कानांनी जे ऐकलं ते सगळं खोटं कसं पण. तुम्ही प्रेम केलं होतं ना माझ्यावर, तुम्ही मागणी घातली होती मला. सगळं जुनं नको उघडत बसूस. झालं, जमाना गेला तो. 8 वर्ष झाली त्याला.